अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. पाळणाची नाही चिंता, पाळणाची नाही चिंता, ठावरिता देवाचा म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात की आपल्या जीवनातला काळ चिंतनामध्ये सारला गेला पाहिजे. आपण चिंतनाकडे प्रवृत्त झालं पाहिजे याचा उपदेश तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. चालू असणाऱ्या अखंड हरिनाम महोत्सवातली आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली माळकऱ्याची सेवा आहे. सप्ताहाला प्रारंभ होऊन 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं व्यापक स्वरूपामध्ये या सप्ताहाचं आयोजन केलं गेलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आणि यांच्या दोघांच्याही सहाय्याला अत्यंत गांभीर्यानं धावून आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण गंभीर महाराज, या आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज, या सर्वांच्या संत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, महानुभावांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतो. 50 वर्ष पूर्ण झाली, त्याला व्यापक स्वरूप दिलं गेलं. सुवर्ण महोत्सव सप्ताहाचा आपण सर्वजण साजरा करत आहात. सप्ताहाला प्रारंभ झाला तो वैकुंठवासी माणिक बाबांच्या हातून आणि नंतर आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव शास्त्री महाराज यांनी मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या श्रद्धेने या सप्ताहाला पुढे नेलं. हा सप्ताहाला थोडंसं बुद्धिंगत केलं, थोडंसं व्यापक स्वरूप दिलं आणि आज त्याचं शिखराचे रूप त्या मंदिराचं आपण पाहता. ही दोन्ही मंडळी, माधव बाबा काय, माधव शास्त्री काय आणि माणिक बाबा काय, ही दोन्ही मंडळी शुद्ध सांप्रदायिक म्हणावी तशी मंडळी. परंतु त्यांनी जो सप्ताह सुरू केला त्या काळामध्ये त्या सप्ताहाची आवश्यकता होती. कोणत्याही काळामध्ये सप्ताहाची, वारकरी सप्ताहाची आवश्यकता असते. समाज जर स्थिर राहावा, शांत राहावा आणि सन्मार्गावर चालावा असं वाटत असेल तर सध्याच्या काळामध्ये गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांनी सप्ताह सुरू केला. हे जरी खरं असलं तरी थोडंसं वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर सप्ताह सुरू करणं फार सोपं असतं. तो सलग 50 वर्ष चालवणं हे फार अवघड असतं. सुरू करणारे करतात, मंदिर बांधणारे बांधतात. मी आपल्याला सांगू, मंदिर बांधणं एवढं सोपं काम या जगात दुसरं कोणतं नसतं. खिशात थोडे पैसे असले की मंदिर बांधता येतं, काय लागतं. मंदिर बांधणं अवघड नाही, पण बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य जपणं हे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. असं सप्ताह या महानुभावांनी सुरू केला. त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं हा सप्ताह आत्तापर्यंत चालत आला. आणि या सप्ताहाचं, या वर्षीचं मला सर्वात मोठं वैभव वाटतं ते म्हणजे सगळी तरुण पिढी या सप्ताहामध्ये अत्यंत हिरिरीनं उभी आहे. गंमत वाटते, ही सगळी मंडळी, याच्यातलं म्हातारं कोणी नाही. एखाद दुसरे असले तर ते वयानं आहेत, मनानं नाही. अत्यंत उत्साहानं, अत्यंत उल्हासानं ही तरुण मंडळी. कारण मी आपल्याला थोडंसं वेगळं बोलतो की हेच वय असतं सप्ताहामध्ये आणि परमार्थामध्ये प्रवेश करायचं. दुर्दैवानं होतं काय, जेव्हा गुडघे पूर्ण बाद होतात तेव्हा माणसाला वाटतं की माऊलीच्या सोहळ्याबरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं. त्याचा उपयोग नाही. हेच वय आहे, हीच बुद्धी आहे, हाच काल आहे. जेवढ्या लवकर संत वाङ्मयाकडे, संत चिंतनाकडे आपल्याला प्रवृत्त होता येईल तेवढ्या लवकर झालं पाहिजे. एकदा होतं काय, आम्हाला कीर्तनामध्ये सवय, घरातल्या लोकांना, म्हाताऱ्या माणसाला ऐकायला यायचं बंद झालं की मग तो कीर्तन ऐकायला, अशी परिस्थिती. तर असं होऊ नये याच्याकरता मला असं वाटतं की आमच्या मराठवाड्याचं हे वैभव आहे आणि आमच्या मराठवाड्याने आता महाराष्ट्रासमोर हा आदर्श घालून दिलेला आहे की तरुणांनी सप्ताह कसा करावा. अत्यंत आनंदाची ही गोष्ट. त्या निमित्ताने मला दिलेली सेवा, माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये माझ्या चिंतनातला मी पूर्णविराम देणार आहे. परंतु थोडीशी प्रस्तावना करणं आवश्यक होतं म्हणून बोललो. हा सप्ताह असाच चालता राहावा, हा सप्ताह असाच वृद्धिंगत होत राहावा आणि भगवंतांनी या सप्ताहावरती संतांनी करावं, भगवंतांनी पूर्ण कृपा करावी अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. माझ्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. तुकोबाराय या अभंगामधून आपलं
आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात की आपला काळ चिंतनामध्ये व्यतीत झाला पाहिजे. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने, हा तुकाराम महाराजांच्या या अभंगातला मुख्य उपदेश. तुकाराम महाराज आम्हाला हा उपदेश करतात कारण तुकाराम महाराजांचा अवतारच मुळात उपदेश करण्याकरता. तुकाराम महाराज आम्हाला जो उपदेश करतात तो दोन पद्धतीने करतात. काही वेळेला तुकाराम महाराज त्या पद्धतीचं चिंतन आपल्याला सांगून उपदेश करतात, नाहीतर तुकाराम महाराज तशा पद्धतीनं वागून आपल्याला उपदेश करतात. दोन पद्धतीने संतांच्या उपदेशाची पद्धत दोन पद्धतीची असते. एक तर संत कर्म मार्गाचा उपदेश करतात आणि संत ज्ञान मार्गाचा उपदेश करतात. ज्ञान मार्गाचा उपदेश हा शब्द प्रधान असतो आणि कर्म मार्गाचा उपदेश हा आचरण प्रधान असतो. विठ्ठला विठ्ठला कारण या जगामध्ये सगळ्यांना सगळं सांगून कळतं असं समजू नये. शब्दांनी सांगितलं आणि सगळ्यांना कळलं असं जगतामध्ये होत नाही. काही लोकांना तसं वागून दाखवावं लागतं तर त्यांना कळतं. सगळ्यांना शब्दाचं महत्व कळालं असतं तर काय गोष्ट होती मला, सगळ्यांना कळत नाही. असं करू नका म्हणलं की माणसं मुद्दाम तसं करतात. सांगितलं तरी फरक पडत नाही, माणसं ऐकत नाही. ऐकलं तरी कानातून आत जात नाही, आत गेलं तरी इथं कळत नाही आणि इथं कळलं तरी आचरणातून प्रकट होत नाही. आम्हाला जर काही सांगितलं, काही शब्दाच्या माध्यमातून सांगितलं, असं असं वागा, तसं तसं वागा, हा विचार करा, हा विचार करू नका, तर आपल्यापैकी कोणी ते ऐकणार नाही. म्हणून तुकोबारा विचार करतात, सांगत बसण्यापेक्षा करून दाखवलेलं बरं. तुकाराम महाराजांचा अवतार तुकोबारांनी स्वतःने सांगताना, स्वतःच्या अवताराची मीमांसा करताना ही भाषा वापरली. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, ऐका, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. जे ऋषी बोलले शब्द प्रधान उपदेश, त्याचं वर्तन करायला आम्ही आलो क्रिया प्रधान उपदेश आहे. त्यामुळे संत महात्मे अवताराला येतात, ते उपदेश करण्याकरता येतात. कारण संतांनाच या जगतामध्ये उपदेशाचा अधिकार आहे, बाकी कोणी उपदेश करू शकत नाही. अगदी खरं बोलायचं झालं तर परमात्मा देखील इथं अवताराला आला तरी आपल्याला उपदेश करू शकत नाही, हे लक्षात. आम्हाला जर उपदेश करायचा असेल तर त्याला ज्ञानोबाराय पाहिजेत, त्याला तुकोबाराय पाहिजेत, त्याला गुरुबा काका पाहिजेत, त्याला जनाबाई पाहिजेत, त्याला चोखोबाराय पाहिजेत. हीच मंडळी इथं अवताराला आली तर आम्हाला उपदेश करू शकतो. परमात्मा आला तर आम्हाला उपदेश करू शकत नाही. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. परमात्मा आम्हाला उपदेश करू शकत नाही कारण परमात्मा आम्हाला ओळखतच नाही. उपदेश कुणाला असतो? ज्याला काही आपण ओळखतो, ज्याचा आपल्याला परिचय आहे, त्याला उपदेश करावा लागतो. एखादा बाप मुलाला काही उपदेश करतो, असं कर, असं करू नको, तर मुलाला ओळखतो म्हणून का ओळखत नाही म्हणून? ओळखतो म्हणून का ओळखत नाही म्हणून? ओळखतो म्हणून ना. तसं संत महात्मे आपल्याला उपदेश करतात, आपल्याला ओळखतात म्हणून. ज्ञानोबारांना या जगताची परिस्थिती कळते म्हणून ज्ञानोबाराय अवताराला. लोकले ज्ञान पण परमात्मा आपल्याला ओळखत नाही म्हणून परमात्मा आपल्याला उपदेश करू शकत नाही. ऐका, थोडासा विचार त्या संबंधाने सांगतो पुढे चल. भगवान आपल्याला ओळखत नाहीत. का ओळखत नाहीत? कारण परमात्म्याने सांगितलंय, या लोकांना, या समाजाला मी ओळखत नाही म्हणून. गीता वाचा आता.
भगवंतांनी स्वतःच्या अवताराची भूमिका सांगताना सांगितलं, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान बोलतात, मी इथं अवताराला येतो, युगायुगामध्ये अवताराला येतो. कशा करता अवताराला येतो याचं कारण सांगताना भगवंतांनी सांगितलं, परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करण्याकरता. आणि कशा करता? विनाशाय च दुष्कृताम, दुर्जनांचं निर्मूलन करण्याकरता मी अवताराला येतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. तुकोबारांनी भगवंताच्या अवताराचं चिंतन केलं. थोडं त्या संबंधामध्ये बोलतो, लक्ष द्या की तुकाराम महाराज बोलतात, परमात्मा अवताराला येतो, सज्जनांचं रक्षण करतो, दुर्जनांचा नाश करतो. देवाचं अवतार कार्य संपलं. आता मला आपल्याला असं विचारायचंय की भगवान जर दुर्जना करता येत असतील आणि भगवान जर सज्जना करता येत असतील तर आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. इतके लोक आपण बसलो ना इथं. माझा सगळ्यांना प्रश्न, प्रामाणिकपणाने सांगा, आपल्यापैकी सज्जन कोण आहे? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे ताकद कोणाची? मी सज्जन आहे म्हणून सांगायची? अरे बाहेर बोलणं वेगळं, पण आपलं आपल्याला कळतं टेबला खालून किती पाणी वाहिलं, टेबलाच्या वरून किती वाहिलं, आपण काय घेतलं काय घेतलं नाही. सज्जन कोण सांगा? हात वर करा म्हणलं तर कोणी करत नाही, कोणी करत नाही. जाऊ द्या, सोडून द्या, कशाला कुणाची इज्जत काढायची, द्या सोडून. मी आपल्याला दुसरं विचारतो, सज्जन कोण आहे? कोणी हात वर करत नाही ना. मी दुसरा प्रश्न विचारतो, एवढे लोक इथं बसले, आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? हात वर करा. सज्जन तर कोणी इथं दिसत नाही, जाऊ द्या. दुर्जन कोण आहे? हात वर करा. आहे का? लोक म्हणतात, अहो दुर्जन असतो तर कीर्तनाला आलो असतो काय? दुर्जन असतो तर कीर्तनाला आलो असतो काय? आम्ही सज्जन कोण आहे? कोणी नाही. दुर्जन कोण आहे? कोणी नाही. आम्ही सज्जनही नाही, दुर्जनही नाही, हीच आमची मुख्य आहे. सज्जन म्हणलं तर आम्हाला ते पटत नाही आणि दुर्जन म्हणलं तरी आम्हाला पटत नाही. एक वाक्यात जर बोलायचं झालं तर सज्जन म्हणून घ्यायची लाज वाटते आणि दुर्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही. अशी आमची अडचण आहे. सज्जन कोण? कोण नाही. दुर्जन कोण? तुम्ही म्हणाला आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, आम्ही इकडं तिकडे जातो, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ करतो, आम्ही काही दुर्जन? मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असं कृपा करून समजू नका. ऐका, मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, आम्ही दुर्जन असू का? आम्ही दुर्जन आहे? आम्ही एकादशीचं व्रत करतो, आम्ही दुर्जन? आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो म्हणून आम्ही दुर्जन नाही. पण ज्या आळंदी पंढरपूरच्या वारीला आमची सज्जनता सिद्ध करायला आम्ही जातो, तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? कोणती सज्जनता? आळंदीला जाताना ही सज्जनता बरोबर घेऊन जायची काय? वय झालेलं नसताना अर्ध्या, निदान वारकऱ्यांनी खोटं कुणीच वागू नये, पण निदान वारकऱ्यांनी तरी अर्ध्या तिकिटात गेल्याने काय गाथ्यात आवड आहे का? अर्ध्या तिकिटात आल्याशिवाय भगवान कृपा करत नाही का? ज्ञानेश्वरी कशासाठी खोटं वागायचं? काय मिळालं खोटं वागून? ज्या सत्य परमात्म्याच्या दर्शनाला आपल्याला जायचं, तिथं जर आपली असत्यता आपण बरोबर घेऊन चाललो तर आपण सज्जन का दुर्जन सांगा? आणि भगवान म्हणतात, मी आलो तर सज्जना करता येईल, नाही तर दुर्जना करता येईल. आपण सज्जनही नाही, दुर्जनही नाही, म्हणून परमात्म्याचा अवतार आपल्या करता नाही. विठ्ठला भगवान जेव्हा विचार करतात की आपण जर सज्जन आणि दुर्जन या दोघांकरता काम करणार आहोत, तर या दोघांच्या मध्ये असणारा वर्ग आहे का नाही, जो धड सज्जनही नाही, जो धड दुर्जनही नाही. कुणाचा वर्ग? विचार करू नका, आपण सगळे या वर्गातले, धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. कारण जीवदशा ही नेहमी या दोन अवस्थांच्या मध्ये राहते. आम्ही जीवदशेत अडकलेलो आहोत महाराज. जीवदशा ही नेहमी दोन अवस्थांच्या मध्ये राहते. एक भूमिका घेऊन जीवाला जगणं शक्य नसतं. पूर्ण सुखात जीव राहत नाही, पूर्ण दुःखात राहत नाही. काही सुख आणि काही दुःख दोन्ही जीवाच्या जीवनामध्ये असतं. सगळंच दुःख मिळालं असतं तर आपण संसारात राहिलो नसतो, आणि सगळीच सुख मिळाली असती तर आपण परमार्थ केला नसता. लक्षात ठेवा, आम्हाला सुख मिळतं का
दुःख मिळतं. अरे काही सुख काही दुःख, ज्ञानोबा म्हणतात तेथे काही सुख आणि थोडे दुःखही आहे, नाही असं नाही. सुख पाहता जगा पाडे, सुख आहे. भले पर्वता एवढं दुःख असेल काही म्हणणं नाही, पण जवा पाडे का होईना, थोडं का होईना सुख आहे ना माणसाचे. पूर्ण सुखात जीव नाही, पूर्ण दुःखात जीव नाही. सुख आणि दुःखाच्या संधी भागात जीव. किती प्रमाणे सांगू आपल्याला. पूर्ण ज्ञानात जीव नाही, पूर्ण अज्ञानात जीव नाही. सगळंच कळतं असं नाही, काहीच कळत नाही असं नाही. सगळंच कळतं त्याला जीव म्हणत नाहीत, त्याला ज्ञानोबा म्हणतात. सगळंच कळतं त्याला तुकोबा म्हणतात, त्याला माणूस म्हणत नाही. आणि काहीच कळत नाही असं नाही. निदान कीर्तनाला जाऊन बसावं एवढं तरी कळतं की. सगळंच कळतं असं नाही आणि काहीच कळत नाही असं नाही. कळणं आणि न कळणं दोन्हीच्या मध्ये जीव राहतो. पूर्ण चेतन म्हणजे जीव नाही, पूर्ण जड म्हणजे जीव नाही. शरीराचं जडत्व, आत्म्याचं चेतनत्व मिळून जीव. किती प्रकार सांगू नये. जीव म्हटलं की एक भूमिका घेऊन तो वागू शकत नाही, तो दोन्हीच्या मध्ये राहतो. पूर्ण सज्जनता म्हणजे जीव नाही आणि पूर्ण दुर्जनता म्हणजे जीव नाही. स्वार्थापुरती दुर्जनता आणि स्वार्थ भागला की सज्जनता, हे जीवदशेचं लक्षण. माझं बोलणं आपल्याला पटेल न पटेल मला माहित नाही, परंतु एक टोकाची भूमिका घेऊन जीव वागू शकत नाही, जगू शकत नाही. तो नेहमी मध्ये राहायचा प्रयत्न करतो, मध्ये राहण्याचा. आम्हाला अनुभव आहेत. आपल्याला मोठे उत्सव झाले म्हणजे मोठा भंडारा होता. 25-30 हजार लोक जेवायला येतात. जीव कसा मध्ये राहतो गंमत सांगतो. लोक जेवायला येतात. आता काल्याच्या कीर्तनाला काही मोठे कोण त्या भागातले मंत्री तंत्री कोण जे असतील ते येतात कीर्तनाला. मोठी माणसं आली की संयोजकांची धावपळ होते. कीर्तन झालं की मग ते म्हणतात बसा ना, पहिल्या पानावर बसा. तर हे जी माणसं असतात की नाही, हे म्हणतात नको नको, आम्हाला पहिल्या पानावर नको. मग आपण त्यांना म्हणतो शेवटी बसा. तेव्हा शेवटी नको, मग कुठं बसता? मध्ये कुठं तरी. आम्ही मध्ये कुठे, हे मध्ये बसणं काय मला फार दिवस कळलं नाही. मला मी फार संशोधन केलं त्याच्यावर. मध्ये बसणं मग फार दिवसाने मला कळलं की पहिले बसत नाही तर शेवटी बसत नाही, मध्ये बसतात. त्याचं कारण असं की मोठा सप्त्यातला मोठा स्वयंपाक हा रात्री 12ला सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता काल्याचं कीर्तन झाल्यावर वाढलं जातं. म्हणजे किती तास उलटले मध्ये? 14 तास. 14 तास उलटल्यावर मग 14 तासानंतर तो स्वयंपाक वाढला जातो. पहिल्या पानावर बसला तर वरचा वाळलेला भात मिळतो. शेवटी बसले तर खालचा करपलेला मिळतो. म्हणून वाळलेलाही कुणाला तरी जावा, करपलेलाही कुणाला तरी जावा, मधला आपल्याला मिळावा. ही जीवदशा. विठ्ठला आणि जीव आणि म्हणून परमात्मा एकतर सज्जन नाही तर दुर्जन. परमात्म्याने विचार केला या दोन्हीच्या मध्ये अडकलेल्या लोकांकरता केलं पाहिजे. परमात्म्याला विचार करून लक्षात आलं की आपण जर परमात्मा म्हणून काम करू तर मधल्या लोकांकरता करता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? आपलं देवत्व तर न सुटावं पण दिसायला आपण मधलं दिसावं असा जर अवतार घेतला तर आपल्याला मधल्या लोकांकरता कार्य करता येईल. असायला देव आणि दिसायला माणूस असा जर अवतार धारण केला तर आपल्याला मधल्या लोकांकरता कार्य करता येईल. आणि असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार देवाने धारण केला तोच संतांचा अवतार. समुद्र नदी Hare
रे